नमस्कार. देशयात्राच्या या भागात आज आपण भेटणार आहोत दोन दिग्गजांना आणि त्या भेटण्याचं स्थळ आपण जे निवडलेलं आहे ते आहे संगीतकार वसंत प्रभू यांच्या नावाने नव्याने निर्माण झालेलं दादरमधलं वसंत प्रभू उद्यान. होय, संपूर्ण संगीताच्या वाद्यांनी नटलेलं हे जे उद्यान आहे, या उद्यानामध्ये आपण रंगभूमीवरील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहोत. या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे मराठी रंगभूमीचा आवाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं असे प्रशांत दामले आणि मराठी संगीत रंगभूमीचा स्वर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे राहुल देशपांडे. या दोन मान्यवरांशी आज आपण संगीत संशय कल्लोळ या नाटकाविषयी बोलणार आहोत. त्या नाटकाविषयी बोलण्याचं प्रयोजन काय असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडेल. मी तुम्हाला इथे आवर्जून सांगू इच्छितो की 9 ऑक्टोबर रोजी या नाटकाचं लंडनच्या पिकॉक थिएटरमध्ये या नाटकाचा प्रयोग होणार आहे आणि त्यानिमित्ताने लंडनच्या भूमीवर जाणाऱ्या या पहिल्या मराठमोळ्या नाटकाविषयी आपण या दोन दिग्गजांशी बोलणार आहोत. चला तर भेटूया राहुल देशपांडे आणि प्रशांत दामले यांना. नमस्कार प्रशांत, राहुल, स्वागत आहे देशयात्रामध्ये. हा कार्यक्रम पहिल्यांदा दोन मराठीतील कलावंतांना घेऊन मी करतोय, त्यामुळे मला स्वतःला या तुम्हाला दोघांना भेटण्याविषयी जास्त उत्कंठा आणि उत्सुकता होती. याचं कारण असं आहे की मराठी रंगभूमीचा इतका जुना इतिहास आहे आणि या जुन्या इतिहासाला तुम्ही सोन्याचं पान जोडायला निघालेले आहेत दोघं जण. आता संगीत संशय कल्लोळ नाटक अनेक पिढ्यांनी बघितलं. 100 वर्षांपासून ते नाटक मराठी रंगभूमीवर गाजत आहे, परंतु त्याला आता तुम्ही संक्षिप्त स्वरूपात, म्हणजे पूर्वी 5 अंकी नाटक असायचं आणि पहाटेपर्यंत नाटक लोक बघत असायचे. आता काही तेवढी वेळ लोकांकडे नाही आहे, तर तुम्ही ते 3 अंकात आहे आणि पूर्वी त्याच्यामध्ये 30 पदं होती, ती आता 18 पदं तुम्ही करून ती आता नव्या पिढीसमोर मांडतायत. त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन. पण हे लंडनला नाटक घेऊन जाण्याची कल्पना तुमच्या दोघांच्या मनात कशी आली ते मला जाणून घ्यायला आवडेल. नाही, कसं झालं होतं की आपली मराठी नाटकं बऱ्याच वेळा UK जातात. इंग्लंडमध्ये अनेक मंडळ आहेत, स्लाव आहे, इल्फर्ड आहे, क्रॉयडन आहे, बरीच मंडळ आहेत तिथे जिथे आपण नाटकाचे प्रयोग करतो. पण नॉर्मली नाटकाचे प्रयोग आपण जेव्हा करतो ना, तिथे असे पॉकेट्समध्ये लोक आहेत, म्हणजे 100 लोक, 150 लोक, आणि तरी येताना सुद्धा तेवढीच संख्या येते. त्यामुळे मी असा विचार केला की आता बस झालं ना, आपण किती, आणि त्यांचं स्टेज तुकड्याने किती गोष्टी करायच्या, आणि स्टेज सुद्धा जे अवेलेबल असतं ते सुद्धा लहान असतं. म्हणजे 20 बाय 15 किंवा 15 बाय 10 अशा स्टेजवर आपण सेट बसवायचा आणि त्या सेटमध्ये आपण ते काम करायचं. मुळात तिथे जाऊन काम करण्यात एक वेगळा आनंद आहे, तो आपण काही नाकारू शकत नाही. पण हा एक चांगला योगायोग आहे की या पिकॉक थिएटरमध्ये हे नाटक होणार आहे. ते पिकॉक थिएटर 100 वर्षाचं होत आहे यंदा, आणि गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशय कल्लोळला सुद्धा यंदा 100 वर्ष होत आहेत. तर हा योग सुद्धा तुम्ही चांगला साधला. म्हणूनच म्हटलं की एकदा आपण प्रयत्न करून बघायला पाहिजे की दरवेळी आपण छोट्या तुकड्यांमध्ये आपण जे प्रयोग करतो, एक इथे एकाच थिएटरला समजा सगळी मंडळाचे सभासद येऊ शकले तर तो एक वेगळा ऐतिहासिक क्षण ठरेल. कारण आजपर्यंत वेस्टर्न थिएटर्समधल्या कुठल्याही थिएटरमध्ये हे आपल्याकडे कशी खाऊ गल्ली असते तशी त्यांच्याकडे नाटक गल्ली आहे. तसं त्या नाटक गल्लीत 30-35 थिएटर्स आहेत आणि तिथे कायमस्वरूपी वर्षानुवर्ष नाटकाचे प्रयोग चालू असतात. मलाही थिएटर मिळवताना 2 महिने लागले, कारण मला रविवारच पाहिजे होता, आणि त्यांचे 2-2, 3-3 वर्ष ते अवॉर्ड हवे, त्यांचे सेट्स लागलेले असतात. पण एकदा सेट आपल्या थिएटर मिळाल्यानंतर म्हटलं एकदा आता आपण हे हातात घेतलं आहे, तर मीही ही कल्पना राहुलला सांगली. म्हटलं राहुल असं करता आलं तर काय मजा येईल ना. आणि राहुल आणि आमची संपूर्ण टीम एकदम एन्थू होती की आपला हा प्रयोग तिथे व्हायला पाहिजे. सो मग असं एक टीम स्पिरिट निर्माण झालं आणि आम्ही जरा स्पीड लागला. मग वा. राहुल, तुझ्या घरामध्ये नाट्यसंगीताची, शास्त्रीय संगीताची परंपरा आहे. पंडित वसंतराव देशपांडेंच्या माध्यमातून ही सुरू झालेली परंपरा आता तू नव्या युगात नव्या फॉर्म्समध्ये पुढे नेतोय. म्हणजे
तुझा विरहिणीचा प्रयोग पाहिलेला आहे, त्यामधली अभंगवाणी ज्या तल्लीनतेने तू सादर करतो त्याच पद्धतीने अश्विन शेठ सुद्धा तेवढ्याच दिमाखात आणि देखणेपणाने तू सादर करतो. तर हे जे संगीत रंगभूमीला जोडून राहणं आहे, संगीत रंगभूमीशी आपलं नातं जोडून ठेवणं आहे, हे आत्ताच्या सगळ्या प्रलोभनांच्या दुनियेमध्ये तू कसं काय जपून ठेवलं? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं, मला नाट्यसंगीत मला खूप आवडतं लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे सुरुवात जेव्हा संगीत नाटक मी करायला लागलो त्याचं कारणच हे होतं की आजच्या पिढीला त्याची चांगल्या अवस्थेमध्ये ओळख व्हावी. आणि ते एक नाटक केल्यानंतर असं आहे की एकदा तुम्ही नाटक करायला लागलात की ते सोडता नाही आहेत, त्याचं व्यसन लागतं, चस्का लागतो, त्याचा चस्का लागतो. त्याच्यामुळे मग नंतर मी माझी आवड म्हणून पण नाटक करायला लागलो. आणि मग संशय कल्लोळ, मानापमान, सौभद्र ही नाटकं मी केली. पण संशय कल्लोळला जेव्हा 100 वर्ष होत आहेत असं मला कळलं तेव्हा मला प्रशांतचा फोन आला की राहुल आपण संशय कल्लोळ करायचं का परत? म्हणलं मी लहानपणापासून मी प्रत्येक वेळेला सांगतो की यांचं नाटक असेल किंवा यांच्या टी व्हीवरचं काही असेल ते बघत बघत मी मोठा झालेलो आहे. आणि आमच्या घरामध्ये सगळे यांचे फॅन आहेत. अगदी मला जेव्हापासून आठवतंय तेव्हा फॅन क्लब खूप मोठा आहे. हो, वादच नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला काम करायला मिळणं हीच माझ्याकरता फार मोठी गोष्ट आहे. आणि आता आमचे जवळजवळ 60 प्रयोग झालेत. पण प्रत्येक वेळेला मी पहिल्या हृदयधरापासून शेवटपर्यंत विंगेमध्ये भरवून यांचं काम बघत असतो. आणि प्रत्येक वेळेला तितकंच ताजं वाटतं. त्याच्यामुळे मला वाटतं की संगीत नाटकाला आता अशा पद्धतीने चांगले नट पण मिळालेले आहेत आणि चांगले गायक पण मिळालेले आहेत. त्याच्यामुळे जे पूर्वी संगीत नाटक मला असं वाटतं काही काळ एक सुप्त अवस्थेमध्ये होतं किंवा झोपलेलं होतं असं आपण म्हणायला हरकत नाही, ते आता पुन्हा त्याला थोडीशी जाग आली आणि परत एकदा चांगलं काहीतरी व्हायला लागलंय असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का महेश, की तीच गोष्ट करायला लागली की मेकॅनिकल व्हायला लागते. बरोबर. ती मेकॅनिकल न होण्यासाठी त्यातला जो आनंद मिळणं आहे ते कमी आणि मेकॅनिकल म्हणजे हे वाक्य बोलणार मी अशीच रिॲक्शन देणार आहे. त्यामुळे ऑन स्टेज आमचं एक वेगळं नाटक चाललेलं असतं कायम सुरू. डावी बाजू जरा बघा. हा कोण आहे? आमच्याकडे बघतो, गुणगुणतो, नाचतो, पुन्हा पाहतो, पुन्हा गुणगुणतो, पुन्हा नाचतो. आहे तरी कोणा? कोणीतरी वेडाय झालं. अशा वेडांना रस्त्याने फिरू देतात ना, हे काही बरं नव्हे. जाऊ दे, चला आपण निघूया. जरा थांबा ना. आत्ता ती फुलराणी नव्या फॉर्ममध्ये आलं, राजेश देशपांडेने आणलं. आणि ते आल्यानंतर गिरीश ओकांचा त्यामधला अभिनय अप्रतिम आहे. हेमांगी कवीसुद्धा वेगळ्या पद्धतीने तिने फुलराणी सादर केलेली आहे. पण त्याच्यावर ज्या पद्धतीने टीका झाली, तर आता तुम्ही सुद्धा तसाच प्रयोग केलेला आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये नव्या युगाला साजेसं ते कॉम्पॅक्ट केलेलं आहे. तर जेव्हा एका प्रयोग करणाऱ्या व्यक्तीवर प्रचंड टीका होते तेव्हा समस्त इतर जे समव्यवसायी असतात ते गप्प बसतात. तर ते एकत्र येणं कधी सुरू होईल मराठी लोकांमध्ये? म्हणजे मी रंगभूमी फक्त अपवाद म्हणत नाही, टीका करण्यास सुद्धा आपल्यापैकीच आहेत ना. हा, त्यामुळे म्हणजे जर बाहेरच्या माणसाने टीका केली, समजा महेशने टीका केली, तर मी महेशला विचारेन की काय म्हणजे तू व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. पण आमच्याच इंडस्ट्रीतले लोक जेव्हा टीका करतात तेव्हा त्यांना टीका करण्याचा काहीतरी हक्क असेल असं मी म्हणतोय. कारण काही लोक असे आहेत की वर्षानुवर्ष त्यांनी काही केलेलं नाही आहे रंगभूमीवर आणि फक्त टीका करण्याचं काम करतात. अशीही काही मंडळी आहेत. काही मंडळी अशी आहेत की बॅक ऑफिसला ती आम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांनी समोर यायलाच पाहिजे अशातलाही काही भाग नसतो. कारण बॅक ऑफिस ही तेवढंच महत्त्वाचं असतं नाटकाचं. म्हणजे मी नाटकाकडे एक बिझनेस मॉड्यूल म्हणूनच बघतो. प्रत्येक नाटक इज काय म्हणतो आपण, एक प्रॉडक्ट आहे आणि प्रोजेक्ट आहे असंच बघायला पाहिजे, तर तो चांगला होऊ शकतो. आणि तरच तुम्ही त्याच्या रेव्हेन्यू जनरेशन मॉड्यूलकडे बघू शकता, त्यातला आर्थिक उत्पन्नाचा भाग. कारण आता तुम्ही हे जे लंडनला घेऊन जातात पिकॉक थिएटर, त्याची आसन क्षमता त्याची 1000च्या आसपास आहे. पिकॉक थिएटर हा माझ्या आयुष्यातला किंवा हा लंडनचा प्रयोग हा आयुष्यातला माझ्या मते हा खेळलेला मोठा जुगार आहे. किती खर्च आहे? खर्च जवळ 38 लाखाचा खर्च आहे. 38 लाखाचा खर्च आहे. आणि आतापर्यंत जसं स्पॉन्सर असा उल्लेखनीय असं काही नाही आहे.
त्यामुळे मी सगळ्यांना एवढं सांगतो की मला स्पॉन्सरशिप नको. तिकडचे सगळे मराठी माणसं त्या पिकॉक थिएटरमध्ये बसून त्यांनी हे संशय कल्लोळ बघायला पाहिजे. आत्ताच्या या दौऱ्यात जरी मला थोडाफार लॉस झाला तरी पुढच्या दौऱ्यात मी 100% भरून काढेन अशी मला खात्री आहे. IBN लोकमतच्या पूर्ण शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. नाही, खरं सांगू का, हा व्यवसाय आमचा असा आहे की तोटा आणि नफा आणि तोटा हे काय आमच्याच काय सगळ्या व्यवसायात असतोच. आणि ही तर तीन पत्तीसारखं हे असतं का नाटक ओपन झाल्याशिवाय कळत नाही की नाटकाची क्वालिटी काय आहे, बरोबर. समोरच्या बाजूला प्रेक्षकाचं म्हणणं काय आहे, प्रेक्षकांचं म्हणणं काय आहे, हे कळेपर्यंत आपल्याला वेळ लागतो. तर एकदा ते कळलं की नाटकाचा फायदा तोच आहे की लोकांना काय आवडत नाही हे आम्ही पुढच्या बरोबर दुरुस्त करू शकतो. चित्रपटाचं तसं नाही. शक्य नाही चित्रपट. त्यामुळे मी नाटकात रमतो. हा, म्हणजे चुका दुरुस्त करायला भाव मिळतो ना. बरोबर. प्रशांत दामले सिरियल मधून आम्ही मोठ्या प्रमाणात बघितलंय, सिनेमातून बघितलंय, पण नाटकात रमणं जे आहे ते काय थांबत नाही. ही एनर्जी काय आहे नेमकी? नाही, मी मगाशी म्हटलं तेच आहे की मला स्वतःला दुरुस्त करायची संधी मिळते. पण त्याच्याही पेक्षा वेगळं काय? वेगळं म्हणजे 1 to 1 कन्व्हर्सेशन होतं, थेट संवाद आहे. थेट संवाद आहे. आणि 3 तासात गणित संपतं. 3 तासात गणित संपलं. एकदा नाटक संपलं की गणित संपलं. म्हणजे मी रंगमंचावरून खाली उतरलं की आय एम अ कॉमन मॅन. ते 3 तास इतके प्रॉडक्टिव्ह असतात, तर त्यामुळे ती मजा येते काम करायला. राहुल, तुला भरपूर ऑफर असतील ना? कसल्या? मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, नाही का, गाणं, दिसणं, मला सगळं तुझ्या, आणि अभिनय म्हणजे सगळं बाजूने असताना. नाही, मला खूप आवडतो अभिनय करायला. म्हणजे परत काही चांगलं आलं तर खरंच मला करायला आवडेल. पण जर आपण म्हणतो ना की तुमची ओळख कशामुळे असावी, तर मला असं कायम वाटतं की 2 तंबोऱ्यांमधला राहुल देशपांडे किंवा एक शास्त्रीय संगीताचा उपासक म्हणून अशीच एक ओळख माझी असावी, अशी माझी इच्छा आहे. कारण माझ्या आजोबांचं काय झालं की उत्तम शास्त्रीय संगीत गायक असूनही नाट्यसंगीत गायक म्हणून त्यांच्यावर जो एक कायम एक शिक्का बसला, त्याच्यामुळे त्यांना ते खूप वाईट वाटायचं की बा नाट्यसंगीत ऐकायचं बरं तेच ऐका, तुम्हीच कमनशिबी, तुम्हाला नाही हे कळत आहे, तुम्ही ते ऐका. तर तसं माझ्या बाबतीमध्ये मी होऊन मला द्यायचं नाही आहे. तू आता ते म्हणाला म्हणून मला आठवलं की त्यांच्या ज्या बंदिशी आहेत, गाजलेल्या काही मैफिली आहेत, त्याचं रेकॉर्डिंग काही लोकांकडे उपलब्ध आहे. वसंतरावांच्या जुन्या आणि अशा मैफिली आहेत की ज्याच्यात ते 3-3 तास 4-4 तास रागदारी गायलेले आहेत. तर ते नव्याने उपलब्ध करून देण्यासाठी काय तुझ्या डोक्यात आहे का तसं काय? तुम्हाला सांगू का, मी म्हणजे माझे आजोबा जाईपर्यंत आमच्याकडे त्यांची एक पण कॅसेट नव्हती. कारण त्यांना अजिबात रेकॉर्डिंग आणलेलं आवडायचं नाही. ते म्हणायचे हे माझं गाणं शिळं झालेलं आहे, आजचं माझं गाणं वेगळं आहे. तर त्यांनी कायम माझ्या वडिलांना वगैरे खूप असं वाटायचं की बाबा हो काय तुम्ही गायलात, आम्हाला जरा ऐकू दे. तर त्यांना ते आवडायचं नाही. त्याच्यामुळे ते गेल्यानंतर ज्या लोकांकडनं माझ्या वडिलांना जमवता आलं त्यांनी ते जमवलं. ते माझ्याकरता जमवलं म्हणजे मी ऐकीन आणि मी पुढे काहीतरी करीन. पण असं अनेक मैफिली आहेत ज्या आता तुम्ही म्हणालात तशा. मुंबईमध्ये अनेक वेळा गायले, नागपूर किंवा ह्या भागामध्ये खूप गायले, किंवा गप्पांच्या पण खूप मैफिली आहेत. म्हणजे भाई पु ल आणि त्यांच्या पण गप्पांच्या अनेक अशा कोणीतरी चोरून रेकॉर्डिंग केलेल्या आहेत. हो काय? हो, त्यावेळी होतं. हा, आणि त्याच्यामध्ये पण बऱ्याच सेन्सॉर्ड गोष्टी पण आहेत. हो का? तर अशा ज्यांच्याकडे म्हणून असतील त्यांनी जर मला कॉन्टॅक्ट केलं किंवा तर एक डेटाबेस करून आम्हाला त्याचा व्यवसाय करायचा नाही आहे, अजिबात नाही. ते जे काही त्यांनी गायलेलं आहे ते सगळ्या लोकांकरता आहे, त्याच्यामुळे ते लोकांनाच अर्पण करायचं आहे. पण त्याचं एक तुम्ही म्हणताय तसं एकत्रित काहीतरी एक डेटाबेस पाहिजे ज्याच्यामध्ये आमच्या आजोबांचे फोटो आमच्याकडे नाही. म्हणजे ते गेल्यानंतर आमच्याकडे पोतं भरून फोटो होते. त्यांच्या एका शिष्याला माझ्या आजीने दिले स्मरणिका छापायची म्हणून. तर ते येताना त्यांचा जो एक शिष्य होता ते बिचारा MAT वरनं येत होता आणि ते सगळं खालती पडलं, त्यांना कळलंच नाही. त्याच्यामुळे दुर्दैवाने आमच्याकडे एक फोटो आजोबांचा नव्हता. मग काही फोटो विकत घेतले माझ्या वडिलांनी आणि मग ते ठेवले. मग आत्ता नागपूरला एक जो कार्यक्रम झाला तिकडच्या लोकांनी खूप मेहनत करून एक 100-125 फोटोचं प्रदर्शन त्यांनी भरवलं. तर अशा पद्धतीने आजोबांचा जो काही स्कॅटर्ड आपण म्हणू ना आहे ते एकत्रित होणं. 1 पॉइंट रिलीज झालं ना की ते बरोबर सगळं होईल रिलीज. निश्चितच. वसंतराव देशपांडे म्हटलं की आजही म्हणजे
विदर्भाची खरी ओळख जर का असेल तर वसंतराव देशपांडे आहे. आणि त्यांना भयंकर अभिमान होता. म्हणजे मलाही नागपूरला किंवा त्या भागात गेला ना की मला असं वाटतं मी घरी आलो. वा. मला माहित नाही काय कनेक्शन असेल, पण अगदी लहानपणापासून माझी आजी पण म्हणा, अरे तुला काय एवढं, तू कधी गेला नाहीस तिकडे. पण तिथे गेलो, मला असं वाटतं की ही माझी माती आहे. वा. तर ते कनेक्शन कुठेतरी आजोबांनाही पण खूप अभिमान होता. मग तिथे गेलं की ते अजिबात तिकडच्या सारखंच बोल, काय वे काय करून राहिला वे, काय करून राहिलं बे? असंच बोलायचं ते. वा. आजोबांची एखादी तुला जी खूप आवडलेली चीज कुठलीही म्हणजे? मला त्यांचं सगळंच गाणं भावलंय. मी राहिले म्हण हा यांना मला आवडतं, फार खूप आवडतं. आवडतं. राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे भेट होती आपुली का भेट होती आपुली का ती खरी की स्वप्न माझे राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे राहिले. क्या बात, क्या बात. वा. खूपच सुंदर. ज्या नाटकांमध्ये प्रसिद्ध लोक आहेत त्या नाटकांकडेच आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आता याचं कारण सांगायचं झालं तर पूर्वी ना कलावैभव किंवा चंद्रलेखा, भद्रकाली प्रोडक्शन्स या नाटक कंपन्यांच्या नावावर प्रेक्षक यायचे. बरोबर. त्यांना कंपन्यांवर विश्वास होता की ही कंपनीचं नाटक ना म्हणजे 100% उत्तम असणारच. आता मराठी नाटकांकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येतं की मराठी नाटकं ही प्रसिद्ध व्यक्ती केंद्रित झालेली आहेत. मी परवाच विदर्भातल्या तरुण मुलांनी मी पांडुरंग सांगवीकर बोलतोय हे यांच्या कोसला कादंबरीवर भालचंद्र नेमाडेंच्या आधारित नाट्य म्हणजे नाटक सादर केलं. तर त्याची कल्पना म्हणजे ज्या पद्धतीने ते नाट्य रूपांतर केलं होतं त्यापासून तर अभिनयापर्यंत अप्रतिम होतं. पण त्याला प्रेक्षक नव्हते म्हणावे तेवढे. ते प्रायोगिक रंगभूमी असेल सगळं म्हणजे ते त्यांच्या परीने प्रयत्न करत होते. असे अनेक नाटकं आहेत. पण ज्या नाटकांमध्ये प्रसिद्ध लोक आहेत त्या नाटकांकडेच आता गर्दी वाढायला लागलेली आहे. आणि या प्रसिद्ध लोकांच्या वलयाचा त्या नाटकांना फायदा होत असेल पण समग्र रंगभूमीला का फायदा होत नाही? नाही, आता याचं कारण सांगायचं झालं तर पूर्वी ना कलावैभव किंवा चंद्रलेखा, दि गोवा हिंदी असोसिएशन, माऊली प्रोडक्शन्स, भद्रकाली प्रोडक्शन्स अशा सगळ्या ज्या नाटक कंपन्या होत्या ना या नाटक कंपन्यांच्या नावावर प्रेक्षक यायचे. बरोबर. त्यांना कंपन्यांवर विश्वास होता की ही कंपनीचं नाटक ना म्हणजे 100% उत्तम असणारच. अशा पूर्वी ज्या काही कंपन्या होत्या मोजक्या, कमलाकर सारंगांची कंपनी होती, या सगळ्या कंपन्यांच्या नावावर त्या नाटकाला लोक यायचे इन्स्पायर्ड ऑफ कोण काम करते. म्हणजे त्याही वेळी डॉक्टर काशीनाथ घाणेकर, सतीश दुभाषी होते, भक्तिताई होत्या, रोहिणी हट्टंगडी होत्या, ही सगळी कलावंत म्हणजे त्याही वेळी असायची. पण मला आठवतं आहे 92 साली जेव्हा गेला माधव कुणीकडे आलं ना त्यावेळी मोहन तोंडवकर म्हणाले की गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या नावाला महत्त्व आहे, काम कोण करतं याला महत्त्व नाही आहे. कारण संहिता चांगली आहे म्हणूनच कंपनीने काढलं ना नाटक. वा. संहिता चांगली आहे त्यामुळे उद्या प्रशाच्या जागी दुसरा कोणी आला तरी नाटक चालायलाच पाहिजे, कारण नाटक मुळात संहिता उत्तम आहे. ही अशी त्यावेळच्या निर्मात्यांची एक विचारांची ठेवण होती. त्यांचा आणि लेखकांचा अतिशय चांगला रॅपो होता. म्हणजे ते लेखकांवर एखादं नाटक समजा राहुलचं नाटक आवडलं तर मोहन तोंडवलकर किंवा उदय धुरत हे सगळी मंडळी त्या लेखकाबरोबर बसणार, त्याच्यावर चर्चा करणार. मुळात निर्मात्याला ते नाटक पडलं की मग दिग्दर्शक इंट्रोड्यूस होणार. एक प्रोसिजर ती फॉलो व्हायची. आज कसं होतं, दिग्दर्शक नाटक आणतो. ओके. दिग्दर्शक नाटक आणतो आणि दिग्दर्शकाला ते चालणं गरजेचं असतं स्वतःसाठी. स्वतः ऑफकोर्स प्रत्येकजण काम करतो ते स्वतःसाठी करतो.
त्यामुळे दिग्दर्शकाला ते चालवायचं असतं. त्यामुळे दिग्दर्शक जसं नाटक आणतो तसं दिग्दर्शक नट पण आणतो. हो. त्यामुळे तो प्रोसेस बदललेला आहे. नाटक प्रोड्यूस होण्याचं प्रोसेस बदललेलं आहे. पूर्वी कंपन्या नाटक चालवायच्या. पूर्वी कंपन्या नाटक चालवायच्या. या कंपन्यांच्या नावावर लोक यायचे. आता उलटं झालेलं आहे. दिग्दर्शक आपली कंपनी बघतो. दिग्दर्शक आपली कंपनी. आणि ह्या निर्माता उशिरा येतो आणि निर्मात्यांची सुद्धा याच्यात चूक आहे. निर्माता दिग्दर्शकाला टाकतो, बघ तुझ्याकडे कुठलं नाटक आहे का, बरं बघ रे. मग तो दिग्दर्शक त्याला पाहिजे त्याला आवडलेलं नाटक सिलेक्ट करतो. पूर्वी निर्माता सिलेक्ट करायचा, मला हे नाटक आवडलं म्हणून, आणि दिग्दर्शक डिरेक्ट करायचा. आता थोडंसं उलटं झालेलं आहे. दिग्दर्शक सिलेक्ट करतो आणि निर्माता हो म्हणतो. त्यामुळे म्हणजे प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे निर्मात्यांचं वाचनही कमी झालेलं आहे. वाचन तर समग्र मराठी समाजातलं कमी झालेलं आपल्याला दिसतं. वाचन कमी झालेलं आहे आणि त्याच्या जोडीला कसदार लिखाण जे यायला पाहिजे रंगभूमीवर, खास करून नव्या पिढीने ज्या पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे ते व्यक्त होणं दिसत नाही. ते एकांकिकेच्या पलीकडे जात नाही. बरोबर. मराठी नाटकात वेगवेगळे प्रयत्न सुद्धा चाललेले असतात की स्क्रीन आणणे, नाटकात स्क्रीन, मल्टीमीडिया हे सगळं चाललेलं असतं. पण मुळात जर त्याच्यावर संहितेवर जास्त लक्ष दिलं नाही तर पुढची सगळीच प्रक्रिया बारगळते ना. डाळ शिजलीच नाही तर आमटी होणार कशी? अक्षरशः किती फोडण्यात दिल्या तरी त्या काय होणार? शिजायला तर डाळ तर शिजायला पाहिजे. डाळ शिजायच्या पुढे होणार कसं? मी कुठे गायला गेलो तर लोक म्हणतात ते तुमचं शास्त्रीय आहे ना, ते जरा थोडं 15-20 मिनिटात उरका. शास्त्रीय संगीताची एखादा ख्याल असेल, ही गोष्ट 15 मिनिटं फक्त रेडिओच्या कॉम्पिटिशनमध्ये गाण्यात अक्षरशःलाच तेवढाच अर्थ आहे. नाहीतर तो तुमचा जो रागाचा विचार आहे तो 15 मिनिटामध्ये मैफिलीमध्ये मांडणं म्हणजे खूप अन्याय होतो कलाकारावर. राहुल, संगीत नाटक असेल किंवा तू ज्या पद्धतीने आता संगीत साधना करतोय, तर या सगळ्या याच्यामध्ये जी म्हणजे नव्या कल्पना आणण्याची जी गरज आहे, म्हणजे विरळणीचा तुम्ही आणि चैतन्य महाराज देगलूरकर दोघांनी मिळून जो प्रयोग केला तो अप्रतिमच आहे. कारण नव्या पिढीला या गोष्टी कळणं गरजेचंच आहे. बरोबर. तर यासारखे अजून काही प्रयोग वेगळ्या वाटा चोखाळण्याचं तुझ्या काय मनात आहे का? तुम्हाला सांगतो मी की आता कसं झालंय की कट्यार काळजात घुसले हा चित्रपट आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की खूप शास्त्रीय संगीताला एक खूप मोठा बूस्ट मिळाला. नो डाऊट त्याला म्हणजे त्या गाण्यांना खूप लोकमान्यता मिळाली. पण आज जर मी कुठे गायला गेलो तर लोक म्हणतात ते तुमचं शास्त्रीय आहे ना, ते जरा थोडं 20-25 मिनिटं करा. नाही, करा 15-20 मिनिटात उरका. शास्त्रीय संगीताची एखादा ख्याल असेल, ही गोष्ट 15 मिनिटं फक्त रेडिओच्या कॉम्पिटिशनमध्ये गाण्यात अक्षरशःलाच तेवढाच अर्थ आहे. नाहीतर तो तुमचा जो रागाचा विचार आहे तो 15 मिनिटामध्ये मैफिलीमध्ये मांडणं म्हणजे खूप अन्याय होतो कलाकारावर. आणि ते झालं की त्यांना घेई छंद हवं असतं, त्यांना मग आता काय दिल की तपिश हवं असतं, किंवा मग सूर आणि राग असो, ही सगळी गाणी हवी असतात. म्हणजे जसं वाजले की 12 वाजलं, बरोबर. त्याच्यानंतर अजय अतुलची अजून 2-3 गाणी खूप छान झाली. त्याच्यानंतर आता कट्यार झालं. बरोबर. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते झालंय. मला असं वाटतं की एक गोष्ट चांगली झाली की खूप तरुण पिढी याच्याकडे परत वळाली. लहान मुलांना ते आवडलं. याचा अर्थ त्या संगीतामध्ये ताकद जी आहे ही मला वाटतं की सगळ्या मराठी फिल्म इंडस्ट्रीला कळलेली आहे की बुवा ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. का चाललंय हे काय 67 साली नाटक आलेलं आहे, इतकी वर्ष ती गाणी वाचतात आहेत, पण नाटकाचा स्कोप छोटा असतो. आणि मगाशी प्रशांत दादांनी सांगितलं असं फिल्मचा स्कोप मोठा असतो, एकदम खूप लोक बघतात. म्हणजे साधारण 10,000 लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर साधारण 100 प्रयोग करायला पाहिजेत हाऊसफुल, तर तिथपर्यंत पोहोचणार आहे. हे एवढ्या म्हणजे हे माध्यमच असं आहे की खूप लोकांपर्यंत ते पोहोचलं आणि ते लोकांना आवडलं. पण मला वाटतं की एक शास्त्रीय संगीत गायक म्हणून मला असं वाटतं शास्त्रीय संगीताची जी काय एक पुढे प्रचार व्हायला पाहिजे तो होत नाही. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच कमी झाल्या. म्हणजे आज कसं होतं
की एक शास्त्रीय संगीत जेव्हा मी त्याची साधना करतो, उपासना करतो, तेव्हा त्याच्यामध्ये खूप खूप परिश्रम करायला लागतात. म्हणजे तेच आणि एखादा कोणता तरी फिल्ममध्ये गाणारा प्लेबॅक सिंगर असेल, कमी जास्ती किंवा छोटं मोठं मला म्हणायचं नाही इथे. पण ज्या पद्धतीने त्याला तिथे परिश्रम करायला लागतात त्याच्या साधारण म्हणजे आपण हेच नाही करू शकत. इतक्या पटीने जास्ती एखाद्या शास्त्रीय संगीताच्या, मग तो वादक असेल किंवा गायक असेल, त्यांना ते करायला लागतं. आणि आज तुम्ही आता एंट्रीवर चालतं, 2 एंट्री असेल तर मी ते 4 लाख रुपये घेईन, 1 एंट्री असेल, मला हे माहितीच नव्हतं काही. आणि इथे शास्त्रीय संगीत जेव्हा आम्हाला आता काय होतं की लोक विचारतात, राहुलजी आम्ही एक 25-30 लोक आहोत, आम्हाला प्युअर क्लासिकल ऐकायचं आहे, पण आम्ही 25-30 लोकच आहोत, त्याच्यामुळे बिदागी अरे तुम्हाला क्लासिकल गायला मिळतंय. मी म्हणले ही आधी एक तुमची मानसिकता आहे, ही पहिली खोडून काढा, नाही तर अजिबात येणार नाही. मला ऐकवायचं असेल तर मी फुकट ऐकवीन, बरोबर. पण तुम्हाला ऐकायचं असेल तर एक्सक्लुझिव्ह आहे, शास्त्रीय संगीत आहे म्हणून चला एक काय टोकन अमाऊंट म्हणून तुम्ही आणि तुम्हाला शास्त्रीय संगीत गाण्याचा आनंद मिळेल. म्हणजे पूर्वी जे श्रोते असायचे ते गायकाने आपल्यावर उपकार केले असं मानायचे, आता उलट झालेलं आहे. हा, आता असं झालेलं आहे. मी त्यांना म्हणलं आम्ही उलट तुम्हाला गायला देतो. तुम्ही लोकांनी एकत्र येऊन शास्त्रीय संगीत म्हणजे गायकाला त्याची बिदागी किंवा त्याचं मानधन आपण म्हणतो, बरोबर. इट्स अ रिस्पेक्ट की तो त्याला तेवढा मिळालाच पाहिजे. की इतर ठिकाणी तुम्ही जे जे काय करत असता, मला वाटतं की शास्त्रीय संगीताचा एखाद्या मनुष्याच्या मनावरती जो परिणाम होतो, म्हणजे कायम मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये म्युझिक पाहिजे. ते तुम्हाला अंतरंग तुमचं बदलून टाकतं. चांगलं जर तुम्ही रोज ऐकत असाल शास्त्रीय संगीत, गाणं कोणाचं असेल, मग कुमारजी असतील, भीमसेनजी असतील, किशोरीताई असतील, मनसूर असतील, माझे आजोबा असतील, त्याचा तुमच्या काय म्हणतात त्याला नेचरवरती खूप परिणाम होतो. आणि तुम्हाला कळत नाही की तुम्ही खूप एफिशियंटली तुमच्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकता मेंटली. तर ते मेंटल पीस करता किंवा ह्याच्याकरता खूप गरजेची गोष्ट आहे. तर मला कायम मी जेव्हा संगीत नाटक सुरू केलं तेव्हा मला कोणी प्रोड्युसर मिळाला नाही, म्हणून मी प्रोड्यूस केलं. मला जेव्हा आजोबांच्या नावाने काहीतरी खूप मोठं करायचं होतं तेव्हा कोणी एक नाना आमच्या माझ्या पाठीमागे उभे राहिले म्हणून वसंत उत्सव झाला. तसं आज शास्त्रीय संगीत जर मला हे करायचं असेल तर मला असं कोणी मिळत नाही किंवा चल तू ये आपण ते सगळं करू. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की दर 2 महिन्यांनी एक शास्त्रीय संगीताची मैफिल करायची. माझं काय म्हणतात त्याला, माझंच ग्राउंड आहे म्हणून मी बॅटिंग म्हणून मी पहिला करणार आहे, कारण पैसे त्याच्यामध्ये कमी लागतात. पण माझा असा विचार आहे की मग अजय दादा असतील, अजय चक्रवर्ती असतील किंवा उल्हास दादा असतील किंवा वादक असतील, ह्या सगळ्या लोकांना बोलवून जर एखादा विषय देऊन त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली की बुवा काय तुम्ही काय गाणार आहात किंवा याचं थोडंसं आम्हाला समजून सांगा आणि मग तुम्ही ती गोष्ट सादर करा. जसं विरहिणीमध्ये चैतन्य महाराजांनी ती विरहिणी समजून सांगितली काय, ते शब्द म्हणून जर माझ्या पुढे आले असते तर मी त्याचा वेगळा अर्थ लावला असता आणि वेगळ्या अर्थाने मी गायलो असतो. तर मी गायक म्हणून एक कुठेतरी एका स्टँडर्डला आहे म्हणून ते लोकांना आवडेल, पण तो अर्थ घेऊन जेव्हा तो अर्थ त्यांनाही कळतो आणि जेव्हा मला तो त्यावेळेला कळतो तेव्हा जे सादरीकरण असतं, ती उत्स्फूर्तता जी असते ती लोकांना वेगळ्या पद्धतीने भावते आणि ती खूप काळ टिकून राहते. म्हणून मी दर 2 महिन्यांनी आता एक्सरसाइज करणार आहे. 3 सप्टेंबरपासून मी हे चालू करतोय किंवा तुम्ही या आणि ऐका फुकट. वा, खूपच चांगली कल्पना आहे आणि कल्पना आहे. भरपूर लोक त्याचा लाभ घेतील असं आपण समजूया की, कारण रसिकांची सुद्धा एक भूक असते आणि त्या सगळ्यांना शक्य नसतं की मोठी तिकीटं जी मोठ्या थिएटरमध्ये ज्यावेळेस मैफिली होतात त्या तिथे जाणं त्यांना शक्य नाही. होतं. मुळात त्यांचं ऐकायची आवड निर्माण होणं महत्वाचं आहे. की एकदा आवड म्हणजे आता मोबाईलचंच घे ना, मोबाईल सुरुवातीला 35 रुपये कॉल होता. 35 रुपये कॉल होता. मग आपल्याला सवय लागली की नाही. बरोबर. सुरुवातीला 35 रुपये नको, 35 रुपये नको बाबा असं आपण म्हटलं का नाही, आपण घेतलं 35 रुपयाचा घेतला की. किंवा पिझ्झा सुरुवातीला काय होतं, आता आपण सर्रास पिझ्झा खातो. सो गाणं ऐकायची आवड निर्माण होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की राहुलचा हा जो उपक्रम आहे ना तो डेफिनेटली सक्सेसफुल होणार आहे क्लासिकल लोकांसाठी. त्याच परत मी म्हटलं जर माझं कॉन्सन्ट्रेशन हल्लं तर मी चुकू शकतो आणि 100% असं होऊ शकतं. आयला आता काय मला पुढचं आठवते की नाही वाक्य असं म्हणेपर्यंत तिथेच चूक होते.
सो परफॉर्मिंग आर्टमध्ये कोणीही चुकू शकतो, फक्त एकमेकांच्या चुका झाकायच्या असतात ऑन स्टेज, तर ती कलाकृती तेच छान खऱ्या राहते. अर्थाने टीमवर्क आहे ना. तेच टीमवर्क आहे. प्रशांत, तुला गाणं कसं काय मला ऐकायला आवड खूप गेलं? आवडतं. नाही, पण तू जेव्हा सादर करतो हा. त्यावेळेस तू मी सादर हा करतो, मी गातो. तेच म्हटलं. नाही नाही, खूप चांगले गातात. चांगलं गाणं आहे. खूप आणि सुंदर गातात. आता इतके लोक टाळ्या वाजवतात तर सादर करणं हे वेगळं असतं. मी गातो तर 3 मिनिटाचा गातो. बरोबर. अशोक पत्कीने मला जी चौकट बांधून दिलेली त्यात गातो. हा सादर करतो, म्हणजे त्याला पाहिजे असतो तो सादर करू शकतो. त्यामुळे माझं आणि याच्याकडे चौकट तोडता येत नाही. मला चौकट तोड, कारण माझं ज्ञान तेवढंच आहे ना. पण गाण्याकडे कसा वळ? ना मी तेच म्हटलं ना, म्हणजे आता मला जो कॉन्फिडन्स वाटला की लोकांना आवड निर्माण होईल, तर मी ऐकलं खूप. त्यामुळे काय गायचं नाही हे मला माहिती आहे. वा. हे सूर, कणसूर, बेसूर हे सगळं मला खूप जवळचं आहे. आणि आता वसंतरावांचं एखादं गाणं मला तर आवडतं, पण त्याची चाल किंवा हरकत माझ्या गळ्यात नाही आहे. मग आपण काय हट्ट करायचं तिथे की मला हेच घ्यायचं आहे? मग आपण आपल्या पद्धतीने. त्यामुळे माझं एक नवीन तयारसुद्धा होतं, काहीतरी नवीन ताणसुद्धा तयार होते. एक Very एक्सपेरिमेंट, modest. त्यांच्या गळ्यामध्ये खूप चांगली हरकत आहे. एक एक्सपेरिमेंट म्हणून होतं ते माझ्या. पण आता म्हणजे फाल्गुनराव करताना या सगळ्याचं चांगल्या गळ्याचा किती फायदा झाला? नाही, ॲक्च्युली ना, संशय कल्लोळच्या या फाल्गुनरावला या नाटकामध्ये, म्हणजे आत्ता आम्ही जे सादर करतो त्यामध्ये गाणं नाही आहे. ओरिजिनल 5 अंकी जे नाटक आहे त्यामध्ये होतं. त्याला 3-4 गाणी होती. ह्या नाटकात, ह्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये आत्ता गाणं नाही आहे. आत्ता फक्त अश्विन शेठ आणि रेवती दोघांनाच गाणी आहेत. मला आत्ताच्या ह्याच्यात सुद्धा एक गाणं आहे, नाही अशातला भाग नाही, पण ते इतकं जवळ पडतंय ना, त्यामुळे म्हटलं आता नको गायला, आपण पुढच्या नाटकात घेऊ. नाही, लोकांना तुमच्या आवाजातली गाणी निश्चितच आवडतात. आता सगळ्या म्हणजे जेव्हा मराठी रंगभूमी काही प्रमाणात सुस्तावलेली होती, त्यावेळेस प्रशांत दामले या नावाने मराठी रंगभूमीला चैतन्य दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा जो चाहता वर्ग आहे त्याला तुमच्या आवाजातल्या गोष्टी निश्चितच आवडतात. नाही, मला असं वाटतं ना की सस्टेंड एका ठिकाणी काम केलं ना, तर म्हणजे मला बरेच जण, तू सिरियलमध्ये केलं, हे पिक्चरमध्ये केलं. 92 पासून मी सिरियल आणि पिक्चर बंद करून टाकले. जेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की मी नाटकात काम करू शकतो, तेव्हापासून आजपर्यंत, आज 2016 आलं, या संपूर्ण कालावधीत मी खूप कमी चित्रपट केले, अगदी मोजके चित्रपट केले, अगदी मोजक्या सिरियल केल्या. पण बाकी बहुतांशी वेळ माझं पूर्ण रंगभूमीवर काम करत असल्यामुळे, आणि जास्तीत जास्त प्रयोग होण्याचं कारणसुद्धा तेच आहे, कारण मी हेच काम करतो आहे. मी म्हणजे बाकी इथे एक, तिथे एक दगड ठेवून ये, तिथे एक दगड ठेवून ये, मग हा एक दगड, असं काही केलं नाही. माझं एकच दगड आहे. पूर्ण वेळ मराठी रंगभूमी. पूर्ण वेळ इथेच काम करत असल्यामुळे माझं एकतर लोकांच्या समोर अनेक वेळा मी जाऊ शकलो, माझ्या चुका मी दुरुस्त करू शकतो, आजही स्वतःला डेव्हलप करू शकतो. कारण परफॉर्मिंग आर्टमध्ये कोणी कधीही किती चुकू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की माझ्या तालीम झाली आता मी चुकणार नाही. त्या स्पर ऑफ अ मुवमेंटला जर माझं कॉन्सन्ट्रेशन हल्लं तर मी चुकू शकतो, आणि 100% असं होऊ शकतं. आयला आता काय मला पुढचं आठवतं की नाही वाक्य, असं म्हणेपर्यंत तिथेच चूक होते. सो परफॉर्मिंग आर्टमध्ये कोणीही चुकू शकतो, फक्त एकमेकांच्या चुका झाकायच्या असतात ऑन स्टेज, तर ती कलाकृती छान तेच खऱ्या राहते. अर्थाने टीमवर्क आहे ना. तेच टीमवर्क आहे. कारण इथे 100% परफेक्ट कोणी नाही, त्यामुळे एकमेकांच्या चुका झाकतच काम करायचं असतं, आणि प्लस आपलं काम करायचं असतं. निश्चितच हे टीमवर्क घेऊन तुम्ही आता तुमची संपूर्ण संगीत संशय कल्लोळची टीम लंडनच्या त्या प्रसिद्ध पिकॉक थिएटरमध्ये 9 ऑक्टोबरला Yes. हा सगळा प्रयोग, म्हणजे मराठी रंगभूमीचा किंवा संगीत रंगभूमीचा एक सुवर्ण अध्याय तुम्ही त्या लंडनमधल्या थिएटरमध्ये सादर करणार आहात. त्यामुळे त्यासाठी IBN लोकमतच्या लक्षावधी प्रेक्षकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. या पिकॉक थिएटर नंतर पॅरिसच्या पलायस द ऑपेरामध्ये तुमचा प्रयोग व्हावा संगीत संशय कल्लोळचा, Of course, मला अशा मी ऑस्ट्रेलिया पण शुभेच्छा करायचं देतो. आहे. अशा मी ऑस्ट्रेलियाला मनपूर्वक पण करायचं, शुभेच्छा देतो. सिडनीमध्ये पण करायचं. ऑस्ट्रेलियाच्या त्या Opera House मध्ये. ऑपेरा हाऊसमध्ये Yes, लोटस of course. शिपचं जे आहे तिथे पण तिथे करायचं. सिडनीला
व्हावा अशाही शुभेच्छा आहेत मनपूर्वक. आणि धन्यवाद, तुम्ही दोघं जण you. देशयात्रामध्ये आलात आणि हा सगळा तुमचा प्रवास इथे मांडलात. Yes. तर फाल्गुनराव आणि अश्विन शेठ दोघांचे आभार. थँक्यू.